हॅलो स्टुडंट, तर आपण पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर सुरू करत आहोत. वर्गामध्ये आपला रेझोनन्स इफेक्ट हा पॉईंट चालू होता. त्याची मी डेफिनेशन ही क्लिअर केलेली आहे बेन्झीनचं एक्झाम्पल घेऊन. तसेच आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सही बघितलेले आहेत. त्यानंतर आपण रेझोनन्स इफेक्टचे टाईप बघत होतो. त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाईप होता प्लस आर इफेक्ट. ॲनिलिनचं एक्झाम्पल घेऊन आपण प्लस आर इफेक्ट हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. त्या ॲनिलिनचे आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चरही बघितलेले आहेत, ते मी पुन्हा तुम्हाला रिपीट करते. त्यानंतर आपण सेकंड जो टाईप बघणार आहोत पुढे, तो म्हणजे मायनस आर इफेक्ट. त्यालाच आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. आता प्लस आर इफेक्ट जो आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. आता हे जे ग्रुप दिलेले आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतात, म्हणजे प्लस आर इफेक्ट दाखवतात. ते कसे बघा. आता बेन्झीन रिंग जी आहे, बेन्झीन रिंगला जर यापैकी कुठलाही ग्रुप जर अटॅच असेल तर तो प्लस आर इफेक्ट दाखवतो, म्हणजे कुठला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. आता हा जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती एक लोन पेअर आहे, म्हणजे काय करणार आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे बेन्झीन रिंगला. हा जर लोन पेअर जर इथे आपण शिफ्ट केली तर हा जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि ह्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल. ओके, तसंच आपण इथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण हे फॉर्म झालेलं लिहूया. ओके, आता हे जे बॉन्ड आहेत ते ॲज इट इज तुम्ही दाखवणार आहात. हे जी लोन पेअर आहे ती या ठिकाणी शिफ्ट झाली, म्हणजे इथे डबल बॉन्ड आला, या ठिकाणी डबल बॉन्ड आला, हा NH2. ओके, आणि नायट्रोजनवरती कुठला चार्ज येईल तर प्लस चार्ज येईल. का तर त्याने लोन पेअर जे आहे त्याचे ते बॉन्डिंगसाठी यूज केलेले आहेत, म्हणून नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा बॉन्ड पाय बॉन्ड ब्रेक होऊन इथे शिफ्ट होईल या कार्बनवरती आणि इथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल. ओके, त्यानंतर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो या ठिकाणी पुन्हा शिफ्ट होईल. ओके, आणि हा जो बॉन्ड आहे तो या कार्बनवरती शिफ्ट होईल. हे मी वर्गात तुमचं दाखवलेलं होतं, सांगितलेलं आहे तुम्हाला, ते मी पुन्हा तुम्हाला इथे दाखवते. बघा, हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर या ठिकाणी डबल बॉन्ड येणार आहे. हे तुम्ही आहे तसंच लिहिणार, इथे डबल बॉन्ड, हिअर NH2 आणि नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता हा बॉन्ड जो इथे पाय बॉन्ड जो ब्रेक झालेला आहे, आता हा जो पाय बॉन्ड ब्रेक झालेला आहे तो ह्या कार्बनवरती शिफ्ट होईल, म्हणजे या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, आणि हा बॉन्ड तुम्ही ॲज इट इज लिहिणार आहात. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा, हा बॉन्ड पुन्हा इथे शिफ्ट होईल. आता हा मी बॉन्ड कसं दाखवते बघा, आतून मी दाखवते, कारण हा बॉन्ड इथे बाहेर शिफ्ट झालेला नाही आहे, हा पाय बॉन्ड आहे, त्यासाठी तो आतूनच दाखवला गेला पाहिजे. आणि हा जो बॉन्ड आहे तो या कार्बनवरती शिफ्ट होईल, म्हणजे या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल, ते आपण इथे दाखवूयात. ओके, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यानंतर इथे डबल बॉन्ड आला. हा बॉन्ड तुम्ही ॲज इट इज इथे लिहिणार आहात, हिअर NH2 आणि नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यानंतर ह्या कार्बनवरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. पुन्हा काय होणार आहे नेक्स्ट स्टेपमध्ये, इथे मी लिहिते आता, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो नायट्रोजनवरती पुन्हा शिफ्ट झाला, म्हणजे त्याचे लोन पेअर जे आहेत ते पुन्हा नायट्रोजनवरती आलेले आहेत आणि तुम्ही या पद्धतीने दाखवणार. म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यानंतर इथे डबल बॉन्ड येणार, हा बॉन्ड हे जे आहेत ते ॲज इट इज लिहिणार, हिअर सिंगल बॉन्ड. आता इथे सिंगल बॉन्ड येईल, हिअर NH2 आणि नायट्रोजनवरचे जे लोन पेअर आहेत ते. ओके, म्हणजे तुम्हाला पुन्हा आहे तसं स्ट्रक्चर मिळालेलं आहे. ह्याला आपण स्ट्रक्चर नंबर फर्स्ट म्हणू, सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. ओके, हे फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला मिळाले ॲनिलिनचे. ह्या पद्धतीने आपण प्लस आर इफेक्ट बघितलेला होता. बघा, आता आपण त्याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर बघणार आहोत. आता रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपण कसं बघणार आहोत बघा. आता इथे मी बेन्झीन रिंग काढते. ओके, आता इथे डबल बॉन्ड आहेत, इथे काय आहेत, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत. ओके, पाय बॉन्ड आहेत. इथे बघा काय होतं आहे, पाय बॉन्ड शिफ्ट होताना दिसतोय तुम्हाला ह्या ठिकाणी, म्हणजे पाय बॉन्ड काय होतोय, शिफ्ट होतोय. त्यासाठी आपण इथे काय दाखवणार होतो, ह्या ठिकाणी डॉट डॉट स्ट्रक्चर असं दाखवणार होतो. पुन्हा बघा इथे काय आहे, NH2 आहे हिअर. ओके, नायट्रोजनवरती लोन पेअर आहेत. ओके, पुन्हा काय दाखवणार होतो, इथे बघा सिंगल बॉन्ड आहे, पुन्हा ह्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड दाखवला आहे, पुन्हा इथे डबल बॉन्ड, पुन्हा सिंगल बॉन्ड आलेला आहे. ओके, म्हणजे बघा इथे आपण जो पाय बॉन्ड आहे तो कसे डॉटेडनी दाखवणार आहोत. ओके, म्हणजे तो फिक्स नाही आहे, तो पुन्हा
इथे सिंगल आहे, डबल डबल डबल, पुन्हा इथे सिंगल, तो फिक्स नाही आहे, त्यासाठी इथे आपण डॉटेडने दाखवणार आहोत. आणि नायट्रोजनवरती इथे लोन पेअर आहेत, +4 +4 +4 आणि पुन्हा लोन पेअर, त्यासाठी इथे आपण काय दाखवणार आहोत, +4 दाखवणार आहोत. ओके, आता ह्याला आपण डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज म्हणू. आता जो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे तो कुठल्या पोझिशनला आलेला आहे, ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन आणि परत ऑर्थो पोझिशन. इथे बघा ऑर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन. आता हे तुमचं सांगायचं होतं मला वर्गामध्ये तुम्हाला, ही जी बेन्झिन रिंग आहे, ओके, हे जे मी बेन्झिनचं स्ट्रक्चर काढलेलं आहे, सपोज इथे एक्स कुठलाही सबस्टिट्यूएंट आपण घेतलेला असेल, एक्स सबस्टिट्यूएंट आपण म्हणू, तर जो एक्स सबस्टिट्यूएंट आहे त्याच्या शेजारची जी पोझिशन असते ती कुठली असते, ऑर्थो पोझिशन. ओके, स्मॉल ओनी ती डिनोटेड असते. त्याच्या पुढे जी नेक्स्ट पोझिशन आहे ही आहे मेटा पोझिशन, त्याला आपण स्मॉल एमने डिनोट करतो. त्यानंतर ही जी नेक्स्ट आहे ती आहे पॅरा पोझिशन, त्याला आपण स्मॉल पीने डिनोट केलं जातं. पुन्हा ही काय आहे, मेटाच असणार आहे, पुन्हा स्मॉल एम, आणि ही काय आहे, अर्थो पुन्हा. ओके, ओ, स्मॉल ओ लिहिला जातो त्यासाठी. ह्या पॅरा पोझिशन आहेत, ह्या दोन्ही अर्थो पोझिशन आहेत, आणि ह्या मेटा पोझिशन. लक्षात ठेवायचं, अर्थो मेटा पॅरा. ओके, अर्थो मेटा पॅरा ह्या ठिकाणी. आता जो निगेटिव्ह चार्ज बेन्झिनवरती आलेला आहे तो ऑर्थो पोझिशनला आलेला आहे, पुन्हा पॅरा पोझिशनला आलेला आहे, आणि पुन्हा अर्थो पोझिशनला आलेला आहे. म्हणजे बघा, डेल्टा आपण इथे डेल्टा निगेटिव्ह लिहूया, पुन्हा या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह आणि या ठिकाणी डेल्टा निगेटिव्ह. नायट्रोजनवरती काय असणार आहे, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो फिक्स नाही आहे, इथे लोन पेअर आहेत, पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि पुन्हा लोन पेअर. ओके, त्यासाठी आपण इथे पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे काय लिहिलेलं आहे, पार्शली निगेटिव्ह चार्ज, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते कुठलं आहे, तर रेझोनन्स हायब्रिड आपण याला म्हणतो. दिस इज दी रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. त्यानंतर बघा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता बेन्झिन रिंगला जर आपण OH ग्रुप जर अटॅच केला तर तोही आपल्याला +R इफेक्टच दाखवेल. तो कशा पद्धतीने ते आपण पुन्हा बघूयात. बघा, मी इथे बेन्झिन रिंग काढते, आणि इथे मी OH ग्रुप अटॅच केलेला आहे. आता आपण त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके, आता ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात, हे माहिती आहे तुम्हाला. एक लोन पेअर तो बॉन्डिंगसाठी यूज करेल, म्हणजे हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला, OH का आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन बेन्झिन रिंगला डोनेट करेल, म्हणजे तो +R इफेक्ट दाखवणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवेल. आता ही जर लोन पेअर त्याने बॉन्डिंगसाठी यूज केली तर हा पाय बॉन्ड जो ब्रेक आहे तो ब्रेक होईल, पाय बॉन्ड, आणि ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. पहिल्यासारखं जसं मी ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवले तसंच ह्याचेही होणार आहेत, फेनॉलचे. आता बघा, इथे डबल बॉन्ड येईल. हा बॉन्ड जर इथे लोन पेअर जर इथे शिफ्ट झाली तर इथे डबल बॉन्ड येणार, आणि OH हिअर, आणि जो पॉझिटिव्ह जी लोन पेअर आहे एक इथे आणि एक पॉझिटिव्ह चार्ज राहील तुमचा. पुन्हा हा जर बॉन्ड ब्रेक झाला आणि या ठिकाणी शिफ्ट झाला तर इथे निगेटिव्ह चार्ज येणार आहे, आणि हे जे बॉन्ड आहेत ते ॲज इट इज राहतील. पुन्हा काय होईल, हा बॉन्ड पुन्हा बघा मी आतून दाखवते, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. ओके, निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी शिफ्ट होईल, आणि हा बॉन्ड पुन्हा या कार्बनवरती शिफ्ट होईल, म्हणजे इथे या कार्बनवरती तुमचा निगेटिव्ह चार्ज येणार आहे, तो आपण इथे दाखवूयात. बघा, हिअर OH एक लोन पेअर आणि पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पुन्हा हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येईल. ओके, इथे निगेटिव्ह चार्ज, आणि इथे हा बॉन्ड आहे तो ॲज इट इज राहील. पुन्हा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. ओके, हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होईल, ब्रेक, हा जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि इथे शिफ्ट होईल, म्हणजे या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. बघा, हा जर इथे शिफ्ट झाला तर इथे काय होणार, पाय बॉन्ड येणार, हा इथे डबल बॉन्ड येणार, हा आहे तसाच राहणार, आणि इथे निगेटिव्ह चार्ज. हिअर डबल बॉन्ड OH, ऑक्सिजनचे एक लोन पेअर आणि एक पॉझिटिव्ह चार्ज दाखवायचा आहे. ओके, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर असतात, हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यातली एक लोन पेअर त्याने बॉन्डिंगसाठी यूज केलेली आहे, म्हणून ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज
आलेला आहे इथे. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, हा बॉन्ड पुन्हा इथे शिफ्ट होईल, सॉरी आतून दाखवायचा होता मला, हा बॉन्ड पुन्हा इथे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड पुन्हा ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल, म्हणजे ऑक्सिजनचे जे लोन पेअर आहेत ते पुन्हा त्याला मिळतील आणि पुन्हा ॲज इट इज स्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळेल. ओके, म्हणजे इथे डबल बॉन्ड, हा बॉन्ड आणि हा इथला बॉन्ड, इथे OH, आता इथे सिंगल बॉन्ड येईल आणि इथे लोन पेअर या ठिकाणी आपण दाखवलेले आहे. दिस इज दी रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता आपण बघणार आहोत त्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर असंही म्हणतात किंवा त्याला कॅनॉनिकल स्ट्रक्चर असंही म्हणतात, मी सांगितलेलं आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर असंही म्हणतात. ह्याला आपण फर्स्ट म्हणूया, ह्याला सेकंड, ह्याला थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. ओके, त्यानंतर आपण त्याचं रेझोनन्स हायब्रिड म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. आता बघा, मी इथे जर बेन्झीन रिंग काढली तर हे जे पाय बॉन्ड आहेत ते काय होतात, एका जागेहून दुसऱ्या जागी काय होतात, शिफ्ट होत राहतात बिकॉज ऑफ कॉन्ज्युगेशन. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कॉन्ज्युगेशन जर सिस्टीममध्ये असेल तर बॉन्ड, जो पाय बॉन्ड आहे तो वीक असतो आणि तो काय होतो, शिफ्ट होत जातो. ओके, कॉन्ज्युगेशनमुळे, आणि तिथे डिलोकलायझेशन झाल्यामुळे आपण आतले जे पाय बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते या पद्धतीने दाखवतो. ओके, इथे तसं दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे एक सिंगल बॉन्ड आणि OH, ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज इथे राहणार आहे. बघा, इथे लोन पेअर आहेत पण इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि त्याच्यावरती एक लोन पेअर आहे ती फिक्स आहे, ती लोन पेअर आपण इथे फिक्स लिहिणार आहोत एक. ओके, त्यानंतर बघा, इथे सिंगल बॉन्ड आहे, पुन्हा डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि पुन्हा सिंगल बॉन्ड आलेला आहे. त्यामुळे आपण जो पाय बॉन्ड आहे तो डॉटेडनी दाखवणार आहोत. ओके, त्यानंतर बघा, इथे जो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे तो ऑर्थो पोझिशनला, पुन्हा पॅरा पोझिशनला, पुन्हा ऑर्थो पोझिशनला आलेला आहे. त्यासाठी आपण इथे डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह अँड हिअर डेल्टा निगेटिव्ह असं लिहिणार आहोत. अँड दिस इज दी ॲक्च्युअल स्ट्रक्चर, दिस इज दी ॲक्च्युअल स्ट्रक्चर, आणि त्यालाच आपण रेझोनन्स हायब्रिड असं म्हणतो. दिस इज दी रेझोनन्स हायब्रिड. ओके, तुम्हाला कळालं असेल, इथे मी दाखवलेली आहे. बघा, बेन्झीनला जर एखादा एक्स सबस्ट्रिएंट अटॅच असेल तर त्याच्या शेजारच्या ज्या पोझिशन असतात त्या ऑर्थो असतात, त्याच्या नेक्स्टच्या ज्या पोझिशन असतात त्या मेटा असतात आणि समोरची जी अपोजिट जी पोझिशन असते ती पॅरा पोझिशन असते. ओके, लक्षात ठेवायचं. आता जो तुमचा निगेटिव्ह चार्ज जो कार्बनवरती आलेला आहे तो ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि पुन्हा ऑर्थो पोझिशनला आलेला आहे. त्यासाठी मी इथे डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, आणि ऑक्सिजनवरतीही पॉझिटिव्ह चार्ज हा तुमचा इथे आलेला आहे. त्यासाठी आपण त्या पार्शली पॉझिटिव्ह चार्ज इथे लिहिलेला आहे. आणि इथे बघा डबल बॉन्ड दिसतोय, इथे सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे तो फिक्स नाही, त्यासाठी आपण तो डॉटेडनी दाखवलेला आहे. आणि जे पाय बॉन्ड आहेत ते डिलोकलाइज होत आहेत, त्यासाठी मी ते डॉटेडने डिलोकलायझेशन दाखवलेलं आहे. दिस इज दी रेझोनन्स हायब्रिड. ओके, हे दोन एक्झाम्पल तुम्हाला समजलेले असतील. पहिलं एक्झाम्पल जे आपण घेतलेलं ते वर्गात घेतलेलं, ओके, ते पुन्हा मी रिपीट केलेलं आहे. आता हेही एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या, त्याच पद्धतीने आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप बघणार आहोत, -R इफेक्ट. तर आपण नेक्स्ट टाईप बघणार आहोत -R इफेक्ट, मीन्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. त्याची डेफिनेशन आपण बघूया. बघा, दी ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विच हॅज टेंडन्सी टू विड्रॉ दी इलेक्ट्रॉन और टू पुल दी इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲडजसंट कॉन्जुगेशन सिस्टीम or from adjacent conjugated system are said to have -R इफेक्ट. आता हे जे ग्रुप दिलेले आहेत ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. म्हणजे बेन्झीन रिंगला तर यापैकी कुठलेही ग्रुप जर अटॅच असतील तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतात, म्हणजे -R इफेक्ट दाखवतात. म्हणजे हे ग्रुप जे आहे ते बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंगकडून इलेक्ट्रॉन काय करतात, विड्रॉ करतात. ओके, +R इफेक्ट म्हणजे काय, जे ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात, त्याला आपण +R इफेक्ट म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. आणि -R इफेक्ट म्हणजे काय करतात, हे जे ग्रुप आहे ते बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन खेचून घेतात, विड्रॉ करतात, टू पुल करतात. ओके, तर आपण एखादं एक्झाम्पल बघूया. हे तुम्ही लिहून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या आणि एक्झाम्पल्स लिहून घ्या. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. सपोज मी NO2 म्हणजे बेन्झीन रिंगला जर NO2 ग्रुप जर अटॅच केला तर तो -R इफेक्ट दाखवेल कसा बघा. सपोज हे मी बेन्झीनचं स्ट्रक्चर काढलेलं आहे आणि इथे मी NO2 ग्रुप जर अटॅच केला. आता हा बेन्झीन, ह्याला नायट्रोबेन्झीन असं म्हटलं जातं, तेच मी या पद्धतीनेही लिहिते बघा.
ओके, हिअर N, हिअर O-, हिअर डबल बॉन्ड O आणि नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता हे जे नायट्रोबेन्झीनचं स्ट्रक्चर आहे हे असं लिहिलं आणि असं लिहिलं तरी काय सेमच आहेत. ओके, NO2 हे जे नायट्रोबेन्झीनचं स्ट्रक्चर आहे हे असंही लिहिलं जातं. ओके, आता मी काय सांगितलेलं आहे, जो ग्रुप आहे किंवा जे ॲटम आहेत ते काय करतात, इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात. ओके, आता कसे बघा, आपण इथे रेझोनन्स इफेक्ट दाखवणार आहोत. आता ऑक्सिजन का आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, तो काय करेल, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. ओके, म्हणजे हा बॉन्ड तो इलेक्ट्रॉन खेचून घेईल, म्हणजे नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. आता हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर नायट्रोजन हा बॉन्ड काय होईल, या ठिकाणी शिफ्ट होईल. ओके, नायट्रोजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल, म्हणजे इथे बघा कसं दाखवणार मी, इथे N नायट्रोजन, हिअर O-. आता ह्या ऑक्सिजनने जर इलेक्ट्रॉन खेचून घेतला तर ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. हे आहे तसं लिहिणार आहात तुम्ही. ओके, आणि हा बॉन्ड जर या ठिकाणी शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येणार आहे. ओके, आणि इथे बघा पॉझिटिव्ह चार्ज येईल, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता बघा ह्या कार्बनला काही फरक पडत नाही, कारण हा बॉन्ड काय होईल, तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, म्हणजे 1 2 3 4 बॉन्ड अटॅच आहेत. आता हा बॉन्ड जर इकडे शिफ्ट झाला तर ह्याच कार्बनवरती राहणार येतो, पण फरक पडतो ह्या कार्बन ॲटमला. ओके, म्हणजे हा कार्बनचा एक बॉन्ड कमी होतोय, म्हणजे ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, म्हणजे इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि हे जे बॉन्ड आहेत ते आहे तसे लिहिणार आहात तुम्ही. ओके, त्यानंतर नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा. आता हा बॉन्ड काय होईल, पुन्हा ह्या ठिकाणी शिफ्ट होईल. ओके, आणि ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, ह्या कार्बनला काही फरक पडत नाही. ओके, म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट झालेला आहे, म्हणजे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी ॲज इट इज राहणार आहे. हा कार्बन काय होईल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल, म्हणजे ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. बघा मी हे असं दाखवते, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येईल. ओके, हे आहे तसं लिहिणार आहात तुम्ही, N, हिअर O-, हिअर O-. ओके, सॉरी इथे नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज लिहायचं राहिला, सॉरी. ओके, त्यानंतर बघा ह्या कार्बनवरती तुमचा पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. आता इथला पॉझिटिव्ह चार्ज जाईल. ओके, म्हणजे हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर ह्या कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट होईल. आता एक हायड्रोजनही असतो, हे लक्षात ठेवायचं, बेन्झीन रिंगमध्ये कार्बनवरती हायड्रोजनही असतो. ओके, म्हणजे 1 2 3 4 बॉन्ड कंप्लीट झाले, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे. ओके, आता ह्या कार्बन काय झाला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला, म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता इथे एक बॉन्ड आहे आपला हा. आता हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, मी हे असं दाखवते. हा बॉन्ड जर हे आहे तसं लिहायचं, हिअर N प्लस O-, हिअर O-. आता हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येणार, हा डबल बॉन्ड ॲज इट इज लिहिणार आणि ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येणार आणि ह्या कार्बनवरती काय होणार आहे, तुमचा पॉझिटिव्ह चार्ज येणार. बघा ह्या कार्बनची व्हॅलेन्सी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बघा इथे 3च बॉन्ड आहेत, हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला ह्या कार्बनला काही फरक पडत नाही, कारण हा बॉन्ड फक्त ह्या ठिकाणी आलेला आहे. ह्या कार्बनची व्हॅलेन्सी ॲज इट इज राहणार आहे, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. पुन्हा काय होणार मग बघा नेक्स्ट स्टेपमध्ये, नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता हे जे आहे ते आपण आहे तसं काढूया. हिअर N, O-. ओके, हिअर O-, आणि नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता पुढे काय होईल, हा काय करेल, ऑक्सिजनवरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथे शिफ्ट होईल. ओके, इथे डबल बॉन्ड जो आहे तो पुन्हा काय होईल, हे आहे तसं येईल. हा डबल बॉन्ड जो आहे तो ह्या ठिकाणी शिफ्ट होईल आणि इथला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जाईल, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, स्ट्रक्चर बघा. आता इथे काय होईल, हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, म्हणजे इथे तुमचा सिंगल बॉन्ड राहणार आहे, हा डबल बॉन्ड येईल इथे ऑक्सिजनवरती आणि हा O- ॲज इट इज राहील आणि इथे काय होणार, डबल बॉन्ड येणार, इथे डबल बॉन्ड ॲज इट इज राहणार, म्हणजे पुन्हा तुम्हाला नायट्रोबेन्झीन मिळालं, हे स्ट्रक्चर मिळालं. ओके,
आता मी तुम्हाला सांगितलेलं बेन्झीन रिंगमध्ये हे जर असे बॉन्ड असतील किंवा असे बॉन्ड असतील काही फरक पडत नाही. ॲक्च्युअल स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, आता याचं आपण काय करूया, रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर बघूया. म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय असेल बघा. इथे मी बेन्झीन स्ट्रक्चर काढते. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे ते डिलोकलाइज होत आहेत, त्यासाठी मी हे असं दाखवते डिलोकलायझेशन. त्यानंतर बघा इथे सिंगल बॉन्ड आहे तुमचा. ओके, नायट्रोजन. आता हा जो डबल बॉन्ड इथे राहणार आहे, इथे सिंगल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, पुन्हा डबल बॉन्ड. ओके, आणि इथे सिंगल बॉन्ड आहे. तर बघा हा काय लिहिणार आहे, पण इथे डॉटेडनी दाखवणार आहे डबल बॉन्ड. आता हा जो ऑक्सिजन आहे तो O- फिक्स आहे. पॉझिटिव्ह चार्ज ही काय आहे, फिक्स आहे नायट्रोजनवरचा. आता बघा हा जो इथे बघा डबल बॉन्ड आहे तो इथे पुन्हा सिंगल बॉन्ड झाला आहे, इथे सिंगल बॉन्ड झाला आहे, सिंगल बॉन्ड झाला आहे. आणि हे स्ट्रक्चर मी हे सेम काढलेलं आहे इथेच. ओके, ह्याच्यानंतर डायरेक्ट आपण हेच दाखवतो. म्हणजे इथे जर मी हा बॉन्ड इथे शिफ्ट केला आणि हा बॉन्ड जर इथे शिफ्ट केला तर तुम्हाला हे स्ट्रक्चर मिळेल. ओके, हे मी डबल काढलेलं आहे इथे, हे लक्षात घ्या. आता इथे बघा हा O- डेल्टा निगेटिव्ह चार्ज येईल. आता इथे चार्ज नाही आहे ऑक्सिजनवरती, इथे निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि इथे पुन्हा तो आहे तसा आहे. म्हणजे जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे नायट्रोबेन्झीनचं ते पुन्हा तुम्हाला मिळालेलं आहे. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, त्यासाठी मी इथे हे डॉटेडनी दाखवलेलं आहे डबल बॉन्ड. हा जो डबल बॉन्ड इथे आलेला आहे, ओके, इथे डबल बॉन्ड तो मी इथे डॉटेडनी दाखवलेला आहे. आता हे जे डिलोकलायझेशन पुन्हा डॉटेडनी दाखवलेलं आहे. पुन्हा इथे बघा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि पुन्हा सिंगल बॉन्ड आलेला आहे इथे, त्यासाठी मी इथे डॉटेडनी दाखवलेलं आहे. ओके, आता इथे डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरती. बघा निगेटिव्ह चार्ज आलेला आहे आणि इथे काय आहे, चार्ज नाही आहे आणि पुन्हा निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, त्यासाठी मी डेल्टा निगेटिव्ह. आता जो तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे तो कुठे, ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि अर्थो पोझिशनला. त्यासाठी मी बघा अर्थो पोझिशनला डेल्टा पॉझिटिव्ह, हिअर डेल्टा पॉझिटिव्ह आणि इथे पुन्हा डेल्टा पॉझिटिव्ह असं लिहिलं. ओके, हे काय आहे, ॲक्च्युअल स्ट्रक्चर. काय आहे, ॲक्च्युअल स्ट्रक्चर किंवा आपण ह्याला रेझोनन्स हायब्रिड असं म्हणतो. दिस इज दी रेझोनन्स हायब्रिड. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, आता आपण काय करूया, इथे बेन्झीन रिंगला CN ग्रुप अटॅच करूया. म्हणजे तोही काय दाखवेल, आपला -R इफेक्टच दाखवेल. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स इफेक्ट होईल. म्हणजे जो CN ग्रुप आहे तो काय करेल, इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. ओके, आणि -R इफेक्ट दाखवेल. आता इथे बघा ऑक्सिजन का आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे नायट्रोजनपेक्षा, म्हणून तो इलेक्ट्रॉन खेचून घेतलेला आहे, विड्रॉ केलेला आहे. आणि बेन्झीन रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. कुठे आलेला आहे तर ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला आलेला आहे. त्यासाठी हे आपलं काय आहे, ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे. त्याला आपण रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर असं म्हणतो. काय म्हणतो, रेझोनन्स हायब्रिड. आता त्यानंतर बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे मी बेन्झीन रिंग काढलेली. ओके, आणि त्याला काय केलं, CN ग्रुप अटॅच केला, सायनाइड. ओके, ट्रिपल बॉन्ड, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आता ह्याचे जर आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितले तर बघा नायट्रोजन कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. ओके, म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर कसं मिळेल बघा. त्याने जर इलेक्ट्रॉन विड्रॉ केले तर कार्बनची व्हॅलेन्सी 3 होईल. ओके, मग तो त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी हा बॉन्ड काय होईल, या ठिकाणी शिफ्ट होईल आणि तुम्हाला स्ट्रक्चर काय मिळेल, इथे डबल बॉन्ड येईल. हिअर C डबल बॉन्ड N-. ओके, N-, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आणि हे जे बॉन्ड आहे ते ॲज इट इज लिहिणार आहात तुम्ही, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. पुन्हा बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, हा पॉझिटिव्ह चार्ज त्याची इलेक्ट्रोडिफिशियन्सी घालवण्यासाठी हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि पुन्हा काय होईल, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, बघा हिअर डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड हिअर N. नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, लक्षात ठेवायचं. कसा आला, हे ट्रिपल बॉन्ड आहे. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, तो इलेक्ट्रॉन खेचून घेईल. ओके, पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल, म्हणून नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. आता कार्बन काय होईल, मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल. हा बॉन्ड इथे आहे तो शिफ्ट होईल या ठिकाणी. ओके, आणि
आता ह्या कार्बनला काहीच फरक पडत नाही, कारण हा जो बॉन्ड आहे तो फक्त इथे शिफ्ट झालेला आहे. या कार्बनची व्हॅलन्सी ॲज इट इज आहे. फरक पडतो ह्या कार्बन ॲटमला. ह्याची व्हॅलन्सी हा का आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेला आहे, म्हणून ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, आता बघा पुढे नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल. हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येईल आणि ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, ॲज इट इज असं येईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा. हा बॉन्ड काय होईल, इथे शिफ्ट होईल आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येणार आणि या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. हिअर डबल बॉन्ड सी अँड मायनस. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार. हा बॉन्ड पुन्हा इथे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड पुन्हा या ठिकाणी शिफ्ट होईल आणि पुन्हा तुम्हाला आहे तसं स्ट्रक्चर मिळेल. ओके, हा बॉन्ड काय झाला, इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड इथला आणि हा इथे डबल बॉन्ड. हिअर इथे आता सिंगल बॉन्डच राहणार आहे सी, इथे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड एन. ओके, म्हणजे पुन्हा आहे तसं तुम्हाला मिळेल. ओके, हे काय आहे तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. त्याला आपण फर्स्ट म्हणूया रेझोनेटिंग स्ट्रक्चर. दिस इज दी सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके, हे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. त्याला आपण कॅनॉनिकल स्ट्रक्चर असंही म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर असंही म्हणतो. आता आपण ह्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर फॉर्म करू. ओके, आता मी ते बेन्झीन रिंग काढते. तुम्हाला माहिती आहे हे जे पाय बॉन्ड आहेत ते डिलोकलाइज होत आहेत, त्यासाठी मी हे डॉटेडनी इथे दाखवते असं. ओके, नेक्स्ट काय होईल, इथे बघा सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड आणि परत सिंगल बॉन्ड. त्यासाठी इथे मी काय दाखवणार आहे, हा जो पाय बॉन्ड आहे तो डॉटेडनी दाखवणार. ओके, हा कार्बन ॲटम इथे बघा पुन्हा ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड आणि पुन्हा ट्रिपल बॉन्ड. त्यासाठी 2 बॉन्ड हे फिक्स आहेत आणि एक काय दाखवणार तुम्ही डॉटेडने दाखवणार. ओके, आणि नायट्रोजनवरती काय आहे, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. ओके, नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे बघा ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि ऑर्थो पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, त्यासाठी मी इथे डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह असं लिहिते. दिस इज द ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. ओके, आता मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते. बेन्झल्डिहाइड घेते. ओके, हे सायनोबेन्झीन आहे. बेन्झल्डिहाइड हे असं लिहिलं जातं बघा. हिअर CHO ग्रुप, म्हणजे बेन्झीन रिंगला जर CHO ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला बेन्झल्डिहाइड म्हणतात. ओके, त्यासाठी मी हे असं लिहिते बघा. हिअर डबल बॉन्ड O अँड हिअर H. दिस इज दी बेन्झल्डिहाइड. आता तुम्ही हे दाखवायचे मला, तुम्ही स्वतः त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढा आणि ॲक्च्युअल स्ट्रक्चर फॉर्म करा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. ओके, हे असंच आहे, काय अवघड नाही आहे, सेम आहे, म्हणजे मला कळेल तुम्हाला जमतं आहे की नाही. जर नसेल जमत तर मी पुन्हा तुम्हाला हे काढून दाखवते. ओके, आता ह्या पद्धतीने काय बघितलेलं आहे आपण, मायनस आर इफेक्ट बघितलेला आहे. मीन्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. ओके, मायनस आर इफेक्ट मीन्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट आणि प्लस आर इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. ओके, म्हणजे तो काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल बेन्झीन रिंगला. आता असे बरेच एक्झाम्पल असतात, ते तुम्हाला समजले पाहिजेत. आता एखादे बेन्झीन रिंग असेल आणि बरेच ग्रुप आहेत, ते काय करतात, प्लस आर इफेक्ट दाखवतात का मायनस आर इफेक्ट दाखवतात, हे कसं कळणार तुम्हाला. तर बघा, त्यासाठी मी एक ट्रिक सांगते, तुम्हाला माहीत असावं त्यासाठी. सपोज मी इथे बेन्झीन रिंग काढलेली आहे. ओके, आता मी इथं X लिहिते, XY. ओके, आता बघा X जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल वायपेक्षा, तर तो काय दाखवतो, नेहमी प्लस आर इफेक्ट दाखवतो, म्हणजे कुठला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. आणि वाय जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल एक्सपेक्षा, तर तो काय दाखवतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट, म्हणजे मायनस आर इफेक्ट दाखवतो. बघा मी इथे लिहिते, तुम्हीही लिहून घ्या. X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन वाय. ओके, X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन वाय, म्हणजे X जो ॲटम आहे तो जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल वायपेक्षा, तर तो प्लस आर इफेक्ट दाखवतो. ओके, X इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन वाय. ऑलवेज इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. ओके, म्हणजे कुठला,
प्लस आर इफेक्ट, आणि वाय इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन एक्स ऑलवेज शोज इलेक्ट्रॉन withdrawing resonance effect. ओके, मीन्स मायनस आर इफेक्ट. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहीत असली पाहिजे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा, मी सिक्वेन्स तुम्हाला लिहून देते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा. बघा, जर तुमचे जर हॅलोजन्स असतील, फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन क्लोरीन, इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ब्रोमीन, इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन आयोडीन. ही ऑर्डर लक्षात घ्या. फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे क्लोरीनपेक्षा, जर तुमचे हॅलोजन असतील तर. आता बघा, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन, दॅन सल्फर, दॅन कार्बन. म्हणजे ऑक्सिजन काय असणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. आपण जेव्हा नायट्रोबेन्झिनचं एक्झाम्पल पाहिलं, बघा नायट्रोबेन्झिनचं एक्झाम्पल पाहिलं तेव्हा काय झालेलं आपला, इथे बघा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता, त्यामुळे त्याने काय केले, इलेक्ट्रॉन खेचून घेतले, विड्रॉ केले, म्हणून तो काय कुठला इफेक्ट दाखवला त्याने, मायनस आर इफेक्ट दाखवला. म्हणजे जर बघा बेन्झिन रिंगला जर इथे बघा, हा ही बेन्झिन रिंग आहे, हा पण एक्स म्हणला ॲटम, हा वाय म्हणला. वाय जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो मायनस आर इफेक्ट दाखवतो, पण जर एक्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय दाखवतो, प्लस आर इफेक्ट दाखवतो. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया. आता मी इथे एक स्ट्रक्चर लिहिते, हियर एस लिहिणार, हियर एच. ओके, आता एस हा काय आहे तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, तो काय दाखवेल, प्लस आर इफेक्ट दाखवेल. एस हा काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे वायपेक्षा, म्हणजे हायड्रोजनपेक्षा. सल्फर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे तो कुठला इफेक्ट दाखवणार, प्लस आर इफेक्ट दाखवणार, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवणार. आता बघा, इथे जर मी असं एक्झाम्पल घेतलं, हियर सी, हियर ओ एच, हियर डबल बॉन्ड ओ. ओके, तर काय होणार आहे, इथे बघा कार्बन आहे, इथे ऑक्सिजन आहे, म्हणजे ऑक्सिजन काय करणार, इथे इलेक्ट्रॉन खेचून घेणार, म्हणजे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बनपेक्षा, म्हणजे तो कुठला इफेक्ट दाखवणार, मायनस आर इफेक्ट दाखवणार, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट. लक्षात घ्यायचं, ही ट्रिक आहे माहीत असण्यासाठी, ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा प्लस आर इफेक्ट काय मध्ये काय असेल, प्लस आर इफेक्टमध्ये ऑर्थो पोझिशनला, म्हणजे बेन्झिनच्या ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि ऑर्थो पोझिशनला कुठला चार्ज येतोय, निगेटिव्ह चार्ज येतोय. पण मायनस आर इफेक्टमध्ये बेन्झिनच्या ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि ऑर्थो पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. हे लक्षात ठेवायचं. मायनस आर इफेक्ट जर असेल तर ऑर्थो पोझिशनला ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला प्लस पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. आणि जर मायनस आर इफेक्ट जर असेल, प्लस आर इफेक्ट जर असेल तर बेन्झिनच्या ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला डेल्टा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता इथे आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायपर कॉन्जुगेशन हा पॉईंट बघणार आहोत.